सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडसह विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने एकजूट होत प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भयाड आणि कटकारस्थानपूर्वक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले। प्रवीणदादा गायकवाड हे मागास, वंचित, शोषित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे पुरोगामी विचारांचे नेतृत्व करत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आंदोलनांना दिशा मिळाली आहे। अशा नेतृत्वावर झालेला हल्ला केवळ त्यांच्यावर नाही तर पुरोगामी विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांवरच हल्ला आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख बालाजी मोहिते, महानगर प्रमुख गजानन जोगदंड, मराठा सेवा मंडळाचे जिल्हा प्रमुख गोविंद इक्कर व मंगेश भारकड, संभाजी सेनेचे विठ्ठल तळेकर, मराठा प्रवाह समन्वय समितीचे धाराजी भुसारे, शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कॉम्रेड कीर्तिकुमार बुरांडे, कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर, शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, प्राचार्य मोहन मोरे, अॅडव्होकेट प्रीती घुले, दिनकर गरुड, आशिष वाकोडे, पांडुरंग शिंदे, सिद्धेश्वर कदम, नितीन जाधव, राजू शिंदे, गजानन देशमुख, स्वप्नील गरुड, प्रकाश जाधव, सचिन काळे, एकनाथ मोरे तसेच पवन शिंदे, उमेश देशमुख, शिवाजी कदम आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते। या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला कळवण्यात आले की पुरोगामी नेतृत्वावरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। जिल्ह्यामधील संभाजी ब्रिगेड आणि विविध पुरोगामी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाचं रूपरेषा अशी होती की काल प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर अक्कलकोट येथे जो हल्ला झालेला आहे, भ्याड हल्ला, त्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटना, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे। संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा प्रदेशाध्यक्षावर जो हल्ला झालेला आहे तो प्रदेशाध्यक्षावर हल्ला नसून महाराष्ट्रातल्या या शिवशाहू विचारावर हल्ला झालेला आहे आणि या मराठा समाजावर हा हल्ला आहे। कारण की गेली 40 वर्ष मराठा बहुजन समाजासाठी काम करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हा हल्ला झालेला आहे। आज आम्ही सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनेचा जाहीर निषेध करतो। या मारेकरांना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्यावर मोक्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांचा मास्टरमाइंड शोधून काढण्यात यावा, ही मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे केलेली आहे। तसेच प्रवीणदादा गायकवाड यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यात यावी। आज जर महाराष्ट्रामध्ये अशा उघड गुंड प्रवृत्तीने भ्याड हल्ले जर होत असतील तर हा महाराष्ट्र शांत कसा राहील? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून करत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.